हॅलो, सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया मूग डाळीची भाजी। ट्रेनचा प्रवास असो किंवा बसचा प्रवास असो, अगदी झटपट होणारी ही आणि टेस्टी असणारी ही मूग डाळीची भाजी, जी मुळात कोरडी होत नाही। मूग आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि कांदा आपल्याला लांबट आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। लसूण घेतला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि कारळाचं कूट। कारळ भाजून त्याला वाटून घ्यायचं आहे। तर एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकूयात आणि कांदे चांगले तांबूस रंगापर्यंत परतून घ्या। आता त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे। आता आपण टोमॅटो टाकून त्याला छान असं परतून घेऊ। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि लाल तिखट। आता जी मूग डाळ आपण भिजू घातलेली ती ते टाकणार आहोत आणि गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला भाजीला। गरम पाणी टाकल्यामुळे भाजी ही लवकर शिजली जाते आणि चवीनुसार मीठ टाका आणि झाकून एक 10 ते 15 मिनिटं ह्याला शिजू द्या। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आणि कारळाची चटणी जी आपण वाटलेली होती। थोडंसं परतून घ्या। अशा प्रकारची थिकनेस पण तुम्ही ठेवू शकता, ज्यांना थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी लागते। आणखीन ताट ठेवून आपण एक 5 मिनिटं शिजवून घेऊ। हे अशा प्रकारे आपली ही मूग डाळीची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।